तसं काही माझा व्हिडिओ शूट झाला नाही म्हणून म्हटलं चला थोडंसं दुपारी घेऊ. आणि रोज आलं का मला हे काम असते, कारण त्याच्या नोटबुक चेक करायच्या. कधी कधी काही गोष्टी तो सांगत पण नाही, म्हणजे मार्क वगैरे कमी पडल्यावर. आणि जास्त पडलं का मग लय हुशारी दाखवतो. मग पहिल्यांदा काढून दाखवतो किंवा आल्यावर सांगतो लय हुशार आहे. मग सगळं मी नोटबुक त्याच्या चेक केल्या. आणि कधी कधी तो विसरून पण येतो, त्यामुळं मग पाहायला लागते. मग त्याला शेंगदाणे आणि साखरेचा कूट खूप आवडतो बघा, शेंगदाण्याचा कूट. तर तुम्ही कधी खाल्ला आहे का मला कमेंटमध्ये सांगा. मग मी किराणा आणला होता थोडासा, पोहे वगैरे संपले होते, तर म्हटलं आता चाळून भरून ठेवूया. आता हा ब्लॉग माझा पाठीमागं 2-4 दिवसाचा आहे. मला काही एडिट करणंच झालं नाही. मग जे काही साफ करायचं होतं ते मी सगळं साफ करून भरून ठेवलं. तर स्वीटकॉर्न आणली होती, मुलं काही शांत बसत नाहीत. मला म्हणतो ते सोलून मस्त कर, पण म्हटलं आता शिजवते मी, कारण टाईम नव्हता. मस्त शिजवायला ठेवले. मग फ्रीज झाले तोपर्यंत कणस शिजली होती. चला तर म्हटलं थोडंसं मग खाऊन घेऊया. तर बसली होती टी व्ही खात खात. मग संध्याकाळी आले का मग लगेच चहा पाणी केलं. लवकर काय नसतं आमचं, 5-6 वाजतात. मग संध्याकाळी मग भाजीची तयारी आज काही बनवायची चाललं होतं. मग आरवला लागली होती भूक, त्यासाठी मग तो मला माग लागला होता जाम चपाती दे, कारण स्कूलमधून आला का उन्हाच त्याला जेवणच करू वाटत नाही. म्हटलं चला आपण पण आज खाऊन घेऊया, लय दिवसातून मला पण खायची इच्छा झाली होती. तर आज बनवणार होती शेवग्याची काळी भाजी. आता बघा आमच्याकडे तर बनवत नाहीत असे, पण मी आता बाहेर करायला शिकल्यापासून आम्हाला अशा आवडतात भाज्या. मग वाटण तयार करून घेतलं मी. आणि आता हे वाटण छान असं कढईमध्ये भाजून घेणार आहे. ते कांदा वगैरे गॅसवरच भाजते मी, आता चुलीवर भाजलेला छान लागतोय. कधी सोलून भाजते, कधी आकाश तारेत भाजायचा. मग त्यामध्ये हरभऱ्याची डाळ तळून किंवा डाळवं वगैरे आपलं टाकू शकते. मग अद्रक, लसूण, कोथिंबीर हे असं वाटण केलं होतं. थोडंसं खोबरं, मग वरून थोडं धना पावडर, लाल तिखट आणि जिरा पावडर वगैरे टाकून छान असं मी शेवग्याच्या शेंगा आधीच उकडून घेतल्या होत्या थोड्या, म्हणजे भाजी पटकन होती एका साईडला. असे शिजवत बसायला मग बराच वेळ जातोय. तर शिजवलेलं पाणी पण त्यामध्येच मी ॲड केलं. आता शिजल्यावर खूप छान भाजी लागते बघा. मला म्हणजे पहिलं म्हणजे वाटायची अशी कशी, पण खायला खूप. आणि अनुला तर आमची अशी भाजी लई आवडते, ती खूप आवडीनं खाते. पावट्याची वगैरे बनवली का तर मस्त अशी भाजी बघा बनवून तयार होती. चला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू. मी इथंच थांबते, तर या जेवायला.